नमस्कार मित्रांनो, तुम्ही ई-पी-एफचा पासवर्ड चेंज करताय पण एरर दाखवतंय, इश्यू येतोय, पासवर्ड चेंज करण्याचा प्रयत्न करताय होत नाही किंवा पासवर्ड तुमचा एक्सपायर झालाय, तर न्यू पासवर्डसाठी तुम्ही ओ-टी-पी वगैरे सगळं टाकून लॉग इन करण्याचा प्रयत्न करताय पण तो पासवर्ड काय रिसेट होतच नाही. तर चला बघूया आपण की कशाप्रकारे तुम्ही पासवर्ड चेंज करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगेल की पासवर्ड चेंज कसा करावा. त्याआधी आपण प्रॉब्लेमवरती डिस्कस करूया की प्रॉब्लेम काय येतो. तर सर्वात आधी तुम्ही ई-पी-एफच्या ऑफिशियल साईटवरती जातात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा युनियन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन करता. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी पण येतो आणि तिथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड आणि न्यू पासवर्ड टाकायचं ऑप्शन पण येत आहे. पण ज्यावेळी तुम्ही पासवर्ड टाकतात, कन्सेंटला परमिशन देऊन आधार ओ-टी-पी वरती क्लिक करतात, तर अनएक्सपेक्टेड एरर असा हा एरर येतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा एक दुसरा पर्याय आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती असेल ते व्हिडिओ स्किप करू शकतात, ज्यांना नाही माहिती आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर चला आता सोल्युशनकडे वळूया. तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा युनियन नंबर टाकायचा आहे, नेम टाकायचं आहे, जसं तुमचं आधार कार्डवरती नेम आहे तसंच तुम्हाला इथे नेम टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा ई-पी-एफशी लिंक असलेला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेंटला परमिशन द्यायची आहे. कॅप्चा गेट ऑथेंटिकेशन पिनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंटर ओ-टी-पी, रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येणार, तो ओ-टी-पी टाकायचा आहे. तुमचा नवीन पासवर्ड इथे टाकायचा आहे. तेव्हा व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. नक्कीच तुमचा पासवर्ड 100% चेंज होईल. तर ही होती प्रोसिजर ई-पी-एफचा पासवर्ड चेंज करण्याची. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व ज्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय महाराष्ट्र.